Hello friends, today we see different insulators, different material which is used for making insulators. So we know that insulator is normally or generally made up from porcelain, ceramic, glass. Okay, all these materials you have to know what is porcelain, what is ceramic, and what is a glass. But there is another one material, it is a steatite. So steatite, it is a one extra material which is used to made up insulator, and this steatite is mixed with the ceramic, and from this mixture insulator is formed. Okay, so first one, let's we see the material used. First one is a porcelain. In that first material is a porcelain. So in next slide there is a porcelain insulator is given here. This is the actual structure of a porcelain material or porcelain insulators, and actually it is erected on a distribution line. How it is actually erected on a distribution line is shown in this slide here. So this is a porcelain insulator. So firstly we see what is a porcelain insulator. It is manufactured from china clay. We know china clay, which occurs in nature in the form of aluminum silicate. ॲक्च्युली नॅचरली ते अकर होतं चायना क्ले, आणि ते कसं तयार होतं तर ॲल्युमिनियम सिलिकेटपासून तयार होतं आहे. इट इज मिक्स्ड विथ द प्लास्टिक, it is mixed with the plastic kaolin. Okay, plastic kaolin, feldspar, quartz, and the mixture is heated in a kiln at a controlled temperature. So there is one kiln. Kiln means it is a big heat oven or a furnace. In that furnace all the mixture is taken, that is a plastic kaolin, feldspar, क्वार्ट्स, आणि ह्या तिन्हीपासून म्हणजे कायोलिन घेणार आहेत, फेल्सपार घेणार आहेत, क्वार्ट्स घेणार आहेत. आता ते कायोलिन म्हणजे काय आहे, कायोलिन म्हणजे काय आहे तर एक फाईन सॉफ्ट व्हाईट क्ले आहे एक प्रकारची. ओके, कायोलिन म्हणजेच फाईन सॉफ्ट व्हाईट क्ले, त्याच्यामध्येच ॲड केलं जातं फेल्सपार म्हणजे एक प्रकारचा रॉक आहे तो, फॉर्मिंग अ मिनरल, जो मिनरल तयार करतोय. ठीक आहे, तो फेल्सपार घेतला जातोय. आणि त्याचबरोबर क्वार्ट्स क्रिस्टल आपल्याला माहिती आहे, तर ते क्वार्ट्स क्रिस्टल घेऊन असे तीनचं मिक्सचर घेऊन ते तिन्ही मिक्सचर एका फर्नेसमध्ये किंवा एका बर्निंग ओव्हनमध्ये ठेवलं जातं आहे, आणि त्याच्यापासून आपलं हे पोर्सेलिन जे मटेरियल आहे ते पोर्सेलिन मटेरियल ॲक्च्युली काय केलं जाणार आहे, तयार केलं जाणार आहे. तर 3 मटेरियल ह्याच्यासाठी सेपरेट लागणार आहेत, दॅट इज अ कायोलिन, फेल्डस्पार अँड क्वार्ट्स. ठीक आहे, ह्या सगळ्यांना एका भट्टीमध्येच, त्याला इथं नाव दिलेलं आहे किलन. किलन म्हणजेच काय तर एक फर्नेस असणार आहे, त्या फर्नेसमध्ये ते बर्न करून मग त्या मिक्सचरपासून काय केलं जातं तर हे आपलं जे काय पोर्सेलिन इन्सुलेटर आहे ते पोर्सेलिन इन्सुलेटर तयार केलं जाणार आहे. त्यातला कंट्रोल टेम्परेचर म्हणजे जेवढं टेम्परेचर रिक्वायर्ड आहे तेवढं टेम्परेचर देऊन ते मिक्सचर तयार केलं जातं आहे. दी इन्सुलेटर मस्ट बी ऑप्टेन्ड इज सो हार्ड. मग हे जे काही इन्सुलेटर आपल्याला तयार होणार आहे त्या भट्टीमधून किंवा त्या फर्नेसमधून ते अगदी हार्ड असेल, स्मूथ असेल, ग्लेज्ड असणार आहे, अँड फ्री फ्रॉम पोरसिटी. ह्याच्यावरती कुठेही पोरस किंवा छोटे छोटे पॉईंट्स राहत नाहीत, पोरसिटी नसते, आणि अगदी आपल्याला दिसताना बघा हे कसं ग्लेझिंग दिसतं आहे. ओके, सो इट इज अ हार्ड, स्मूथ and glaze and free from porosity. Due to the glaze of the material, its surface will be free from moisture. हे ग्लेज असल्यामुळं काय होतं की या सरफेसवरती कुठेही मॉइश्चर कंटेंट राहणार नाही आहे, वॉटर कंटेंट राहणार नाही आहे, इझिली ते तिथून काय होणार आहे, मूव्ह आउट होऊ शकतं. ठीक आहे, म्हणजे याच्यासाठीच आपण ते काय करतो तर अगदी हायली ग्लोईंग करण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर द पोरोसिटी ऑफ द इन्सुलेटिंग मटेरियल विल बी डिक्रीजेस. जर पोरोसिटी असेल ह्याच्यावरती तर ते काय डिक्रीज करतं, विल बी डिक्रीजेस द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ दॅट इन्सुलेटर. ह्याच्यामध्ये जर थोडं पोरस असेल किंवा ह्याच्यामध्ये कुठेतरी छोटे छोटे स्पॉट्स असतील, हे म्हणजे त्याला पोरोसिटी असं म्हणायचं. आणि त्या पोरोसिटीमुळे ह्याची जी काही डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे ती डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ऑल्सो एनी इम्प्युरिटी ऑर एअर लेफ्ट विदिन द मटेरियल विल रिझल्ट्स इन द लोअर डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ. म्हणजे काही इम्प्युरिटीज राहिली किंवा एअर फॉर्मेशन राहिलं किंवा त्याच्यामध्ये एअर राहिली किंवा बबल्स राहिले तर काय होणार आहे तर होल डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ दॅट पोर्सेलिन इन्सुलेटर इज डिक्रीजेस. ओके, इन इन्सुलेटिंग material is manufactured at a low temperature, its mechanical strength improve.
समजा आपण काय केलं, इफ द इन्सुलेटिंग मटेरियल इज मॅन्युफॅक्चर्ड ॲट अ लो टेम्परेचर, कमीत कमी टेम्परेचरमध्ये मॅन्युफॅक्चर केलं तर काय होणार आहे, ह्याची मेकॅनिकल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होऊ शकते. बट मटेरियल रिमेन पोरस, पण मटेरियल काय राहणार आहे, पोरस राहणार आहे. म्हणजे कमी टेम्परेचरला मी हे तयार करायला घेतलं तर ऑब्व्हियसली त्याचं काय होतं, तर स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होती. पण स्ट्रेंथ जरी इम्प्रूव्ह झाली तरी त्याच्यामध्ये पोरस राहणार आहे, त्याच्यामध्ये छोटे छोटे होल्स राहणार आहेत. मग ते होल्स राहू नयेत, ठीक आहे. आणि म्हणून आपण काय करतोय, तर त्याला मीडियम हीट किंवा त्या प्रमाणामध्ये हीटच प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे, तेवढी कंट्रोल हीट प्रोव्हाइड करणं गरजेचं आहे. इट इज पुट इन अ सर्व्हिस, इट मे बी डिटिरिएट. जर असं पोरसिटी आपण इन्सुलेटिंग मटेरियल पुट केलं तर ते काय होणार आहे, डिटिरिएट होणार आहे. इफ द मटेरियल इज मॅन्युफॅक्चर ॲट हाय टेम्परेचर, आता समजा मी हाय टेम्परेचरला मॅन्युफॅक्चर केलं तर काय होणार आहे, द पोरसिटी ऑफ इट्स डिक्रीजेस, ह्याची पोरसिटी कमी होईल. बट द मटेरियल बिकम ब्रिटल, पण हे जे मटेरियल आहे ते काय होणार आहे, ब्रिटल होणार आहे, ठिसूळ होणार आहे. ठीक आहे. म्हणजे कमी टेम्परेचर देऊन चालत नाही, जास्ती टेम्परेचर देऊन सुद्धा चालत नाही. जेवढं रिक्वायर्ड आहे तेवढंच टेम्परेचर आपल्याला ह्याला देणं गरजेचं असतं. सो टू मेंटेन मेकॅनिकल स्ट्रेंथ अँड रिड्युसेस द पोरसिटी ऑफ मटेरियल, अ सुटेबल टेम्परेचर ऑफ किलन इज डिझाईन्ड. मग तो जो काही किलन किंवा फर्नेस असेल तो सुटेबल टेम्परेचरच आपण इथे काय करणार आहे, ते डिझाईन करणार आहे. मेकॅनिकली साऊंड पोर्सेलिन इन्सुलेटर हॅज अ डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ अबाउट, आता किती डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ असते मेकॅनिकल साऊंडच्या पोर्सेलिन इन्सुलेटरची, तर इट्स नॉर्मली अबाउट 60,000 व्होल्ट पर सेंटीमीटर, एवढी त्याची काय असणे नॉर्मली स्ट्रेंथ असते. 60,000 व्होल्ट पर सेंटीमीटर ऑफ इट्स थिकनेस अँड इट्स कम्प्रेसिव्ह अँड टेन्स्टाईल स्ट्रेंथ आर. आता ह्याची जी कॉम्प्रेन्सिव्ह किंवा टेन्स्टाईल स्ट्रेंथ आहे ती किती असणार आहे, तर साधारण 70,000 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर अँड 500 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ह्याचं कॉम्प्रेन्सिव्ह जे काय असणार आहे स्ट्रेंथ ती 70,000 किलोग्रॅम पर सेंटीमीटर स्क्वेअर एवढी असेल. आणि ह्याची जे काही टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती साधारण 500 किलोग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर एवढी टेन्साईल स्ट्रेंथ मॅक्सिममली आहे. सो दिस इज अ पोर्सेलिन इन्सुलेटर. हे त्याचे काही ॲडव्हान्टेजेस इथे दिलेले आहेत, काही डिसएडव्हान्टेज दिलेले आहेत, की जास्ती हाय टेम्परेचरला तुम्ही तो तयार करू शकत नाही. हाय टेम्परेचरला तयार केलं तर पोरोसिटी निघून जाईल, पण त्याच्याचबरोबर त्याची जी काय विथस्टँड कपॅसिटी आहे किंवा आपण काय म्हणतो त्याची जी काय मटेरियल स्ट्रेंथ आहे ती ब्रिटल होत जाईल, ठिसूळ होत जाणार आहे. हेच जर कमी टेम्परेचरमध्ये केलं तर मटेरियलची स्ट्रेंथ वाढेल पण मटेरियलमध्ये पोरोसिटी राहील. आणि म्हणून हे दोन्ही अवॉइड करायचं तर आपण काय करणार, तर एक मीडियम कंट्रोल टेम्परेचरला आपला जो काय किलन आहे म्हणजे जे काय फर्नेस आहे ती फर्नेस सिलेक्ट करणार आहे आणि त्याच पद्धतीमध्ये हा इन्सुलेटर आपण तयार करणार आहे. 3 स्ट्रक्चरपासून हे पोर्सेलिन तयार केलं जातं हे तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे. आता याच्यानंतर मोस्ट वन इम्पॉर्टंट जो कुठला आहे तो काय आहे, तर ग्लास इन्सुलेटर. आता इथे दिसते बघा आपल्याला ग्लास इन्सुलेटर हा आहे. हे ग्लासपासून ह्या ज्या काही डिस्क आहेत त्या ग्लासपासून बनवलेल्या आहेत आणि एका चेनमध्ये त्या पुट केलेल्या आहेत. ठीक आहे. आणि ह्याच्या अगदी ह्या टर्मिनलला म्हणजे ह्याच्या ज्या काही लास्ट टर्मिनल असणार आहे ह्या लास्ट टर्मिनलला किंवा तुमच्या लास्ट लाईडला इथं ह्या पॉईंटला आपण कंडक्टर कनेक्ट करणार आहे. आणि हा पॉईंट तुमचं कुठे असणार आहे, तर तुमच्या जे काही टॉवर आहे त्या टॉवरला हा पॉईंट कनेक्ट केलेला असेल. सो दिस इज अ ग्लास इन्सुलेटर. Many times glass is used as an insulating material. The glass is made up through as a lining and these insulators have the following advantages. आता what is अलाइनिंग, म्हणजे अलाइनिंग पर्पजसाठी आपण काय करतो तर ग्लास इन्सुलेटर यूज करतोय. नॉर्मली हायर रेटिंगसाठी सुद्धा तुम्ही ग्लास यूज करू शकता. ह्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. तर आता ते काय ॲडव्हान्टेजेस आहेत, दे हॅव व्हेरी हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ द ऑर्डर ऑफ अबाउट 140 किलो व्होल्ट पर सेंटीमीटर. 140 किलो व्होल्ट पर सेंटीमीटर ऑफ थिकनेस ऑफ द मटेरियल, एवढं हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे. वेन प्रॉपर एनालाइड दे हॅव हाय रेजिस्टिव्हिटी. जेव्हा प्रॉपरली ॲनालाइड केलेलं असेल, प्रॉपरली प्रोव्हाइड केलेलं असेल, प्रॉपरली हीटअप केलेलं असेल, प्रॉपरली ते मिक्सचर कूलडाऊन केलेलं असेल, जेव्हा ते मॅन्युफॅक्चर्ड होतं आहे त्यावेळेस जर प्रॉपर त्याचं हिटिंग, प्रॉपर त्याचं कूलिंग झालं असेल तर त्या पद्धतीमध्ये तो हाय रेजिस्टिव्हिटी प्रोव्हाइड करतो आहे. तर तो काय करणार आहे, हायर अँड हायर रेजिस्टन्स प्रोव्हाइड करणार आहे. इफ इट इज प्रॉपरली ॲनालाइड म्हणजे प्रॉपरली मॅन्युफॅक्चर्ड झाला असेल तर. ड्यू टू हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ द ग्लास इन्सुलेटर हॅव simple design and even one piece design can be used.
म्हणजे त्याची हाय डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ आहे, त्यामुळे हा सिम्पल डिझाईन आहे आणि अगदी हाय इवन वन पीस डिझाईन कॅन बी यूज, म्हणजे तुम्ही एक पीस डिझाईन फक्त काय करू शकता तर ह्याला यूज करू शकता. ठीक आहे, एवढे ह्याचे काय आहेत ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याच्याबरोबर आणखी काही ॲडव्हान्टेजेस आहेत. दे हॅव हायर कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रेंथ दॅन पोर्सेलिन इन्सुलेटर. जो काही कॉम्प्रेहेन्सिव्ह स्ट्रेंथ आहे कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, ती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ हे पोर्सेलिनपेक्षा ग्लास इन्सुलेटरची काय आहे हायर आहे. दे आर ट्रान्सपरंट. हा नॉर्मली कसं आहे अगदी ट्रान्सपरंट आहे पोर्सेलिनपेक्षा. ह्याच्या आतमध्ये कुठे ब्रेकडाऊन झालं तर इझिली आपल्याला ते दिसण्यासारखं आहे. सो एनी फ्लो, इम्प्युरिटीज, एअर बबल्स, क्रॅक्स, इम्प्युरिटीज एक्सेट्रा कॅन बी इझिली डिटेक्टेड. मग कुठं क्रॅक झाला, एअर बबल आहे का, इम्प्युरिटी आहे का, एअर असतील, बबल्स असतील, तर इझिली आपण ह्याच्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतो की जे पोर्सेलिनमध्ये आपल्याला दिसणार नाहीत पण ग्लासमध्ये काय होऊ शकतात, हे इझिली आपल्याला ट्रान्सपरंट असल्यामुळे इझिली दिसू शकतात. दे आर क्वाईट होमोजिनियस. हे कसे आहेत तर क्वाईट होमोजिनियस आहेत. दे आर चिपर दॅन पोर्सेलिन. तुमच्या पोर्सेलिन मटेरियलपेक्षाही हा ग्लास इन्सुलेटर आपल्याला कसा आहे चिपर आहे. आता ह्याचे काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. मग नॉर्मली कुठला आहे बघूया. द मिक्सचर इझिली कंडेन्स्ड ओव्हर द सरफेस ड्यू टू विच direct will deposit on its surface and it will helps to leakage of current. मॉइश्चर इझिली कंडेन्स ओव्हर द सरफेस. हा जो काही सरफेस आहे हा सरफेस मॉइश्चर इझिली कंडेन्स करू शकतं. ड्यू टू विच डायरेक्ट विल डिपॉझिट ऑन इट सरफेस. त्यामुळे तो डायरेक्टली सरफेसवर डिपॉझिट होणार आहे आणि त्याच्यामुळे डायरेक्टली सरफेस कंडेन्स करू शकतो आहे. आणि ह्याच्यामुळे काय होऊ शकते तर लिकेज करंट काय आहे त्या लिकेज करंटला ते हेल्पफुल राहणार आहे. कारण डायरेक्टली त्याच्यामध्ये काय होतो आहे त्या सरफेसवरती काय होणार आहे की तो फॉलोअप होणार आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट काय होतं आहे तर त्याचं लिकेज करंट जो काय आहे तो लिकेज करंट काय होऊ शकतो इम्प्रूव्ह होऊ शकतो. फॉर हाय व्होल्टेज द ग्लास कॅन नॉट बी कास्टेड इन इरेग्युलर शेप. म्हणजे हायर व्होल्टेज असेल तर ग्लास त्याचा जो काय रेग्युलर शेप आहे त्या रेग्युलर शेपमध्ये राहणार नाही, तो शेप चेंज होणार आहे. सिन्स ड्यू टू द इरेग्युलर कूलिंग इंटरनल स्ट्रेन आर कॉज्ड. काय होतं आहे मॅक्सिमम व्होल्टेज असेल, मॅक्सिमम व्होल्टेजमुळे मॅक्सिमम टेम्परेचर तयार होईल. आपल्याला माहिती आहे जेव्हा एखादी ग्लास मॅक्सिमम अँड हायर टेम्परेचरच्या नियर अबाउट आपण धरतोय त्यावेळेस काय होणार आहे ह्याचा जो काही शेप आहे तो आहे त्या रेग्युलर शेपमध्ये राहणार नाही आहे. इट मे बी चेंज्ड ड्यू टू द करंट फ्लो, ड्यू टू द आर्क फॉर्मेशन, स्ट्रेन आर्क फॉर्मेशन. आणि याच्यामुळे काय होऊ शकतं इट मे बी ब्रेकडाऊन इझिली ॲज कम्पेअर टू पोर्सेलिन. तुमच्या पोर्सेलिनपेक्षा हा इझिली काय होऊ शकतो ब्रेकडाऊन होऊ शकतो किंवा ह्याचा शेप चेंज होऊ शकतो. सो दिस इज सम डिसएडव्हान्टेजेस ऑफ ग्लास इन्सुलेटर. आणि ॲक्च्युअल स्ट्रक्चर ऑफ ग्लास इन्सुलेटर इज गिवन हिअर. देअर इज अ वन पोल अँड हाऊ इट इज एक्झॅक्टली इरेक्टेड ऑन दॅट पोल इट इज शोईंग हिअर. आता ॲक्च्युअली हा नॉर्मल पोल आहे पण असंच काही तुम्ही जर नेट सर्च मारले तर असेच काही ट्रान्समिटिंग टॉवरच्या वरती सुद्धा असे ग्लास इन्सुलेटर्स यूज केलेले तुम्ही बघू शकता तुम्ही सर्च करून. ठीक आहे, तर हा झाला तुमचा ग्लास इन्सुलेटर. तर त्याच्यानंतर सेकंड वन जो काही इन्सुलेटर आहे तो स्टिएटाईट इन्सुलेटर. स्टिएटाईट, आता व्हॉट इज अ स्टिएटाईट? स्टिएटाईट हिअर इज अ स्टिएटाईट इज प्रेझेंट दॅट इज इट इज ॲज लाईक अ रॉक. जसं की दगड असतो त्या पद्धतीचंच हे स्टिएटाईट मटेरियल आहे. नॉर्मली पूर्वीच्या काळात जे काही हत्यारं तयार केली जायची, छोटे छोटे वेपन्स तयार केले जायचे, भाला वगैरे, तर हे ह्या स्टिएटाईट मटेरियलपासून तयार केले जायचे. तर नॉर्मली हे असं रॉक टाईप मटेरियल असणार आहे. आणि हे मटेरियल जेव्हा तुम्ही मिक्स कराल सिरॅमिकमध्ये तेव्हा ह्या टाईपमध्ये फॉर्मेशनमध्ये आपला एक इन्सुलेटर तयार केला जातो. किंवा इथे काही थोडे इक्विपमेंट्स दाखवलेले आहेत की ज्याच्या मिक्सचरपासून म्हणजे स्टिएटाईट आणि सिरॅमिक ह्यांच्या मिक्सचरपासून हे काय केलेलं आहे हे काही टाईप्स किंवा काही इन्स्ट्रुमेंट्स तयार केलेले आहेत. पण त्यातला हा जो आहे तो इन्सुलेटर आहे. सो इट इज अ स्टिएटाईट इन्सुलेटर. So what is a steatite? Steatite it is a magnesium silicate. Okay, magnesium silicateचा एक रॉक असणार आहे तो. फाउंड इन अ व्हेरियस proportion of a magnesium oxide and a silica in many part of the world. म्हणजे कुठे कुठे वर्ल्डमध्ये मॅग्नेशियम ऑक्साईड आणि सिलिकेटमध्ये तो फॉर्म आपल्याला तयार होतोय. कुठल्या कुठल्या म्हणजे वेगवेगळ्या खाणीमध्ये वगैरे आपल्याला तो सापडू शकतो. इट हॅज अ व्हेरी हाय टेन्साईल स्ट्रेंथ ॲज कम्पेअर टू द पोर्सेलिन इन्सुलेटर. आता हा सर्च केला आहे तर ह्याची जी काही टेन्साईल स्ट्रेंथ आहे ती तुमच्या पोर्सेलिन इन्सुलेटरपेक्षाही हायर असणार आहे. अँड कॅन ॲडव्हान्टेजियस be used in a situation where the insulator is in pure tension, that is when transmission line take a sharp turn.
जेव्हा ट्रान्समिशन लाईन शार्प टर्न घेणार आहे, मॅक्स टेन्शन असणार आहे, सो ॲट दॅट सिच्युएशन यू कॅन यूज अ सिएटाईट ॲज कम्पेअर टू द पोर्सेलिन. तुम्ही पोर्सेलिनच्या ऐवजी सिएटाईट यूज करू शकता अशा शार्प मॅक्सिमम टेन्शनच्या वेळेस, शार्प टर्नच्या वेळेस. आणि म्हणून आपण हा सिएटाईट हा थर्ड वन जो काही इन्सुलेटिंग मटेरियल आहे तो काय केलेला आहे, सर्च केलेला आहे, किंवा ह्या टाईपमध्ये आपण काय करू शकतो, आपला इन्सुलेटर तयार करू शकतो. ओके, सो आफ्टर दॅट मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, इट इज अ टाईप ऑफ इन्सुलेटर. आत्तापर्यंत आपण जे काय बघितले ते काय होते, तर नॉर्मली मटेरियल ऑफ इन्सुलेटर्स होते. ओके, पोर्सेलिन असेल, ग्लास असेल, किंवा सिएटाईट असेल, किंवा सिरामिक असेल. तर हे झाले मटेरियल, कुठल्या मटेरियलपासून आपण इन्सुलेटर तयार करतो आहे. मग आता ॲक्च्युअल कशी डिझाईन असणार आहे तुमच्या इन्सुलेटरची, कुठल्या टाईपमध्ये तो अवेलेबल असणार आहे, कसा तुम्ही तो इन्स्टॉल करू शकता, कसा तुम्ही तो माउंट करू शकता, ह्याच्यावरून त्याचे डिफरंट टाईप्स पडलेले आहेत. ठीक आहे, ज्या पद्धतीमध्ये तो आपण माउंट करतो आहे किंवा ज्या पद्धतीमध्ये त्याची डिस्क असणार आहे त्याच्यावरून त्याचे डिफरंट टाईप्स पडलेले आहेत. सो त्याच्यामध्ये 5 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला दिसतो इथे पिन टाईप इन्सुलेटर, सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर, स्ट्रेन टाईप इन्सुलेटर, इन्सुलेटर अँड शॅकल इन्सुलेटर. सो व्हॉट इज अ पिन टाईप इन्सुलेटर? ह्याच्या नावात आहे बघा, आता पिन टाईप इन्सुलेटर म्हणजे जो पिनसारखं असतो, जस्ट वरती एखादा पिन, जशी वरती एखादी पिन बसवावी त्या पिन फॉर्मॅटमध्ये जसा बसवलेला असेल त्याला पिन टाईप इन्सुलेटर म्हणतात. आता नॉर्मली हा कुठे प्रोव्हाइड केलेला असतो, तर इट इज नॉर्मली प्रोव्हाइडेड ऑन द टॉप साईड ऑफ युअर आर्म और टॉप साईड ऑफ युअर टॉवर. तुमच्या टॉवरच्या टॉप साईडला, एकदम वरच्या साईडला, टॉपमोस्ट साईडला, किंवा तुमच्या आर्मच्या वरच्या साईडला हा इन्स्टॉल केलेला असतो. छोट्याशा पिन एकच डिस्क किंवा 1-2 डिस्कच्या हा नॉर्मली तयार केलेला असतो. ठीक आहे, तर याच्या हेड साईडला तुमचे कंडक्टर असणार आहे, आणि याची जी काही डाऊनवर्ड साईड असेल त्या डाऊनवर्ड साईड ही डायरेक्टली तुमच्या क्रॉस आर्म्सला किंवा तुमच्या टॉवर्सला कनेक्ट केलेली असणार आहे. तर याचे जे काही स्ट्रक्चर आहे ते आपण इथे बघूया. दिस इज अ पिन टाईप इन्सुलेटर. हे दोन्ही आपल्याला इथे जे दिसतात ते पिन टाईप आहेत. हा सिंगल डिस्क आहे आणि हा डबल डिस्क, डबल किंवा थ्री डिस्कचा आहे. तर अशा वेगवेगळ्या डिस्कचे, तर इथं हा सुद्धा दिसतो तो 3 डिस्कचा आहे. काही 2 डिस्कचे सुद्धा काय असतात, पिन टाईप इन्सुलेटर्स असतात. ठीक आहे, तर आता हे स्ट्रक्चर बघा. ह्याच्यामध्ये नॉर्मली मध्ये सिमेंट दिसतंय, इथे मध्ये पिन असते, आणि इथं वायर ग्रूव्ह, म्हणजे इथे वायर कनेक्शनसाठी ही वायर ग्रूव्ह आहे. इथे रेन शेड्स म्हणजेच काय, तर पावसाचं पाणी जर ह्याच्यामध्ये आलं तर हे इथून असं पडून खालून असं डायरेक्टली निघून जावं, म्हणून हे रेन शेड्स म्हणजे असे पुढच्या डायरेक्शनला हे असे नंबर ऑफ शेड्स दिलेले आहेत की ह्या शेड्समधून पावसाचं पाणी इझिली खाली निघून जावं. आता इथे पण ग्रूव्ह फॉर कंडक्टर, म्हणजे कंडक्टर इथे बसवलेलं असेल. शेड्स फॉर शेड्स और पेटीकोट्स याला म्हणतात. हे जे काही प्रोव्हाइड केलं आहे त्याला, हे सिमेंटिंग आहे त्याच्यामध्ये, आणि हे गॅल्वनाइज्ड स्टील पिन, ही जी मध्ये असणार आहे ती गॅल्वनाइज्ड स्टील पिन असणार आहे. इथे दिसतंय बघा की हा तुमचा कंडक्टर आहे, हा बरोबर ह्या ग्रूव्हवरती बसवला आहे, आणि ह्या खालच्या डायरेक्शनला तुम्ही काय करणार आहे, हा कंडक्टर त्या टॉवरवरती इन्स्टॉल करणार आहे. ओके, सो दिस इज अ पिन टाईप इन्सुलेटर. आता नॉर्मली ह्या डायग्रॅममध्ये व्हॅल्यूज दिलेल्या नाही आहेत की साधारण किती लेंथ असायला पाहिजे, किती लेंथ प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती लेंथ जी आहे ती मी तुम्हाला डायरेक्टली सांगते. हा जो काही ग्रूव्ह आहे, या ग्रूव्हमध्ये साधारण 19 mm चा हा ग्रूव्ह असणार आहे. त्याच्यानंतर हा जो काही टॉप साईड आहे इथून इथंपर्यंतचा, ह्या टॉप साईडचं डिस्टन्स हे 95 mm इथून इथंपर्यंतचं असणार आहे. आणि ह्या डायरेक्शनपासून ते डाऊनवर्ड डायरेक्शनपर्यंत हे जे काही डिस्टन्स राहणार आहे इथून हे एवढं, हे सगळं डिस्टन्स किती आहे, 12.5 mm एवढं राहणार आहे. त्याच्यानंतर हा जो काय आत वायर ग्रूव्हच्या आतमध्ये हा जो पोर्शन गेलेला आहे, हा पोर्शन आतमध्ये किती असेल तर 3.5 mm चा राहणार आहे. त्याच्यानंतर इथे नाव देऊया आपण ए, आणि इथे लास्टला हा जो काही लास्ट एंड आहे किंवा हा जो टर्मिनल पॉईंट आहे इथे आपण नाव देऊया बी. ठीक आहे, आता हा जो काय हा जो पॉईंट आहे बरोबर बेसमेंटचा, त्या पॉईंटचं किती डिस्टन्स असणार आहे तर साधारण 70 mm एवढं डिस्टन्स असणार आहे. इथून हाफ पोर्शन जो काही राहील तो 178 mm एवढा राहणार आहे. त्याच्यामध्ये सेंटर पॉईंट जो काही दिसतोय आपल्याला, हा सेंटर पॉईंट, ह्या सेंटर पॉईंटचा डिस्टन्स 79.5 mm एवढं हा डिस्टन्स राहतोय. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, एवढे डायमेन्शन्स आपल्याला सफिशियंट आहेत आयडेंटिफाय करण्यासाठी. आता हा 3 पिनचा दिसतोय, हा 1 पेस पिन इन्सुलेटर आहे. ठीक आहे, साधारण एक प्लेट
एक जी काही प्लेट असणार, एक पीस जो असणार आहे तो साधारण किती व्होल्टचा असतो, साधारण 25 व्होल्टचा एक पीस असतो किंवा एक आपला प्लेट असणार आहे. तर अशा नंबर ऑफ डिस्क अशा नंबर ऑफ डिस्क जर तुम्हाला इम्प्रूव्ह करायचे असतील किंवा जास्तीत जास्त व्होल्टेजसाठी हवे असतील तर तेवढा मॅक्स व्होल्टेजसाठी तेवढ्या डिस्क तुम्हाला त्याच्यामध्ये काय करावं लागतात, पुन्हा पुन्हा ॲड कराव्या लागतात. So for lower voltage, generally one piece type of insulator is used, which is shown in here. ओके, कुठे दाखवलं तर इथे दाखवलं की एक पाहिजे थोड्या व्होल्टेजसाठी एक घेऊ शकता, जास्ती पाहिजे तर जास्ती नंबर ऑफ पीसेस ॲड करायचे. रिप्रेझेंट द 2 pieces insulator, इट रिप्रेझेंट द 3 pieces insulator अँड द लिकेज पाथ ॲज शोन बाय द डॉटेड लाईन. आता इथं डॉटेड लाईन दाखवलेली नाही आहे, पण जर लिकेज पाथ असेल तर तो कसा दाखवला असता, आपण ह्या पॉईंटपासून असा डॉटेड लाईननी इकडून इकडे इकडून इकडून असा दाखवला असता. म्हणजे जो काही लिकेज करंट आहे तो लिकेज करंट इथून असा इथेपर्यंत फ्लो होऊ शकतो असं आपण दाखवू शकतो. तर तो कुठून दाखवणार कुठेपर्यंत, तर लिकेज पाथ नॉर्मली ह्या ए पॉईंट, म्हणजे समजा इथं मी ए नाव दिलं तर इथून सुरू होईल तो नॉर्मली ह्या बी पॉईंटपर्यंत म्हणजे ह्या टर्मिनलपर्यंत येईल. म्हणजे असं साईडनी आपला करंट काय होतोय तर लीक होणार आहे. इफ देअर इज एनी लिकेज, इन ऑर्डर टू इन्क्रीज द डिस्टन्स ए बी 1 to 2 or 3 शेड्स और पेटीकोट्स आर मेड. म्हणजे जर हे डिस्टन्स वाढवायचं, तुम्हाला लिकेज पाथचं डिस्टन्स वाढवायचं आहे तर काय करावं लागेल, ह्या ज्या काही डिस्क आहेत त्या इम्प्रूव्ह कराव्या लागतील. ह्याच्यावरचे जे काही आपण म्हणतोय शेड्स आहेत ते आपल्याला इम्प्रूव्ह करावे लागतील आणि त्यामुळे लिकेज पाथ काय होणार आहे तर कमी लिकेज पाथ होणार आहे किंवा कमी लिकेज होणार आहे. The rain sheets are also designed that where the insulators are wet even then a sufficient dry space is provided by the inner side. मग असे रेनशेड्स प्रोव्हाइड केलेत, बाहेर काढलेत की आतमध्ये इथला पोर्शन ड्राय राहील, कितीही रेनी सीझन असेल तेव्हा पाणी इथून पडेल डायरेक्टली ह्याच्यावर, इथून फॉल होईल डायरेक्टली ह्याच्यावर. आतमध्ये सगळा जो काही पोर्शन आहे तो तुमचा ड्राय राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठलाही मॉइश्चर कंटेंट राहणार नाही आणि त्याच्यामुळे कुठेही लिकेज करंट होऊ शकत नाही. ह्याच्यासाठी हा रेनशेड्स जो काय आहे तो प्रोव्हाइड केलेला आहे. सो दिस इज अ पिन टाईप इन्सुलेटर. हा आपला काय झाला तर एक पिन टाईप इन्सुलेटर झालेला आहे. आता नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट, ओके ठीक आहे, आता पिन टाईपमध्येच बघूया. दिस टाईप ऑफ इन्सुलेटर इज स्क्रूड ऑन अँड फार्मली अटॅच्ड टू द गॅल्वनाइज्ड शीट बेल्ट. ओके, हा काय केला जातोय तर गॅल्वनाइज्ड शीट बेल्टला ग्रूम केला जातो, इथं कनेक्ट केला जातोय अँड इट इज प्लेस्ड अबाव और बिलो द पोल. नॉर्मली ह्या पॉईंटपासून शक्यतो पोलच्या अबाव प्लेस केला जातो, कधी कधी तो पोलच्या बिलोसुद्धा असू शकतो. टू अटॅच द लाईन और टू होल्ड द लाईन. फॉर हायर व्होल्टेज द थिकनेस ऑफ मटेरियल रिक्वायर्ड फॉर इन्सुलेटर पर्पज इज मोअर. ठीक आहे, हायर व्होल्टेजसाठी त्याचा जो थिकनेस आहे मटेरियलचा तो जास्ती असावा लागतोय. बट प्रॅक्टिकली अ क्वाईट थिक इन्सुलेटर कॅन नॉट मॅन्युफॅक्चर. क्वाईट थिक, जेवढा थिक इन्सुलेटर मॅन्युफॅक्चर करता येत नाही. हेन्स फॉर हाय व्होल्टेज मल्टीपार्ट पिन टाईप इन्सुलेटर कॅन बी यूज्ड. म्हणजे ही एकच डिस्क आपण मोठी करू शकत नाही हाय व्होल्टेजसाठी. मग काय करावं लागेल तर मल्टीपार्ट इन्सुलेटर्स यूज करावे लागतील. म्हणजे इथं दाखवल्या पद्धतीने मल्टी डिस्क इन्सुलेटर्स किंवा मल्टीपार्ट इन्सुलेटर्स पिन टाईप इन्सुलेटर आपल्याला यूज करायला लागणार आहेत मॅक्सिमम अँड मॅक्सिमम व्होल्टेजला, विच consist of number of shells fixed together by पार्टलँड सिमेंट्सनी ते फिक्स केले जातील एकमेकांवरती. ही फिगर रिप्रेझेंट करते मल्टीपार्ट इन्सुलेटर्स विच कॅन बी यूज्ड फॉर. आता नॉर्मली कशासाठी यूज करतोय आपण हा तर 33 किलो व्होल्ट 66 किलो व्होल्ट ह्याच्यासाठी आपण हा इन्सुलेटर यूज करू शकतो. फ्लॅश ओव्हर डिस्टन्स आर ऑल्सो रिप्रेझेंट व्हेन द इन्सुलेटर आर ड्राय अँड वेट. ठीक आहे, फ्लॅश ओव्हर जे काही डिस्टन्स आहे ते इथं रिप्रेझेंट केलेलं आहे व्हेन इन्सुलेटर्स आर ड्राय अँड वेट, जेव्हा इन्सुलेटर ड्राय असणार आहे आणि वेट असणार आहे. ठीक आहे, ओके. नेक्स्ट वन मोस्ट इम्पॉर्टंट टाईप ऑफ इन्सुलेटर इट इज अ सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर. आता सस्पेन्शन म्हणजे काय तर नॉर्मली लाईनच्या खाली जे आपण हँगिंग करून ठेवलेले असतात त्याला सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर असं म्हणायचं. ठीक आहे, इथं दिसतोय आपल्याला 3 डिस्क आहेत, 3 इन्सुलेटरचे डिस्क आहेत आणि एका चेनमध्ये कनेक्ट केलेले आहेत. इथे तुमचा हा टॉवरचा आर्म असणार आहे आणि ह्या आर्मवरती आपण काय करतोय तर तुमचा जो काही इन्सुलेटर आहे तो हँगिंग करून ठेवतोय आणि त्याच्या खाली तुमचा ॲक्च्युअली कंडक्टर काय केलं असेल त्या इन्सुलेटरनी होल्ड केलं असेल, तिचं कंडक्टर लाईन. सो इथं नॉर्मली स्ट्रक्चर दिसतंय की हा टॉवर आहे आणि ह्या टॉवरच्या ह्या क्रॉस आर्मला इथं इन्सुलेटर कनेक्ट केलेला आहे आणि ह्या इन्सुलेटरच्या अगदी लास्ट टर्मिनलला आपण काय दिसतंय आपल्याला इथं तर हे कंडक्टर कनेक्ट केलेलं दिसतंय. सेम हेच स्ट्रक्चर इथं आहे
3 डिस्क कशा आहेत, त्यांचं इंटेरियर काय आहे, त्यांचं क्रॉस सेक्शन जो आहे तो इथं क्रॉस सेक्शन दाखवलेला आहे. वरती क्रॉस आर्मला कनेक्शन करण्यासाठी स्क्रूज वगैरे आहेत आणि इथं तुमचं कंडक्टर होल्ड करण्यासाठीचे कनेक्शन्स दाखवलेले आहेत. सो ॲज द लाईन व्होल्टेज इन्क्रीजेस, जेव्हा लाईन व्होल्टेज इन्क्रीज होतं, पिन टाईप इन्सुलेटर टू बी यूज बिकम हेवी अँड कॉम्प्लिकेटेड. लाईन व्होल्टेज वाढलं तर पिन टाईप इन्सुलेटर यूज करणं हे अगदी हेवी होतं आहे आणि कॉम्प्लिकेटेड होत जातं आहे इन अ कन्स्ट्रक्शन अँड ऑल्सो इट कॉस्ट इज इन्क्रीजेस. आणि त्या पिन टाईप इन्सुलेटरची कॉस्ट काय होणार आहे, इन्क्रीज होत जाणार आहे. फर्दर द रिप्लेसमेंट ऑफ द डॅमेज्ड इन्सुलेटर विल कॉस्ट मोर. मग पुन्हा ते पिन टाईप इन्सुलेटर मॅक्सिमम व्होल्टेजमुळे काय होतं आहे, तर डॅमेज झालं तर पुन्हा त्याची रिप्लेसमेंट कॉस्ट वाढते. मग सो पिन टाईप इन्सुलेटर आर नॉट अँड इकॉनॉमिकल फॉर हाय व्होल्टेज. मग मॅक्सिमम आणि हायर व्होल्टेजला ते पिन टाईप इन्सुलेटर इकॉनॉमिकल नाही. फॉर हायर व्होल्टेज सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर आर यूज. मग अशा हायर व्होल्टेजसाठी आपण काय करतोय, तर हे सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर नॉर्मली यूज करतोय. ठीक आहे. अ नंबर ऑफ देम आर कनेक्टेड और नंबर ऑफ डिस्क थेम THEM थेम किंवा डिस्क आर कनेक्टेड इन सिरीज बाय मेटॅलिक लिंक. हे मेटॅलिक लिंक आहे त्याच्यामध्ये आणि त्या मेटॅलिक लिंकच्या मध्ये इथे दिसते आपल्याला की एक मेटॅलिक लिंक आहे. ठीक आहे. आपण ह्या पॉईंटपासून बघितलं मेटॅलिक लिंक आहे. त्या मेटॅलिक लिंकच्या मध्ये बरोबर एक 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 अशा नंबर ऑफ डिस्क एकमेकांना सिरीजमध्ये कनेक्ट केले आहे टू फॉर्म अ चेन, एक चेन फॉर्म करण्यासाठी. अँड द लाईन कंडक्टर इज लाईन कंडक्टर इज कनेक्टेड बाय द बॉटम मोस्ट इन्सुलेटर. लाईन कंडक्टर कुठे कनेक्ट करतोय, तो जे काही लास्ट इन्सुलेटर आहे त्या लास्ट इन्सुलेटरला कनेक्ट करणार आहोत. आता ह्याचे काही ॲडव्हान्टेजेस आहेत. इच सस्पेन्शन इन्सुलेटर इज डिझाईन फॉर 11 kV. So by connecting a number of such insulator, a strain of insulator can be designed for any required voltage. आता नॉर्मली एक जो काही सस्पेन्शन इन्सुलेटर आहे तो 11 kV साठी डिझाईन केलेला असतो. जर तुम्हाला हायर व्होल्टेजसाठी पाहिजे तर अजून एक इन्सुलेटरची डिस्क फक्त त्याच्यामध्ये ॲड करायची, अजून एक स्ट्रेन, त्या स्ट्रेनमध्ये एक इन्सुलेटर ॲड केलं की त्याचं जे काही डिझाईन व्होल्टेज आहे ते व्होल्टेज काय होणार आहे, मॅक्स व्होल्टेज होणार आहे किंवा मॅक्स रिक्वायर्ड व्होल्टेजला तुम्ही तो यूज करू शकता. इफ एनी वन ऑफ द इन्सुलेटर इन द स्ट्रेन फेल्स, जर ह्याच्यातला कुठला तरी हे एक ब्रेकडाऊन झालं तर काय करू शकतो आपण, इझिली हे रिप्लेस करू शकतो. इट कॅन बी रिप्लेस इझिली अँड ॲट अ लेसर कॉस्ट. कमीत कमी कॉस्टमध्ये हे मी रिमूव्ह करू शकते आणि दुसरं त्याच्यामध्ये पुट करू शकते. ठीक आहे. म्हणजे समजा हे ब्रेकडाऊन झालं तर हे काढायचं पूर्ण आणि त्यातलं फक्त ही डिस्क चेंज करायची आणि पुन्हा हे तुम्ही त्या लाईनला कनेक्ट करू शकता. द मेकॅनिकल स्ट्रेस ऑन द स्ट्रिंग डिक्रीजेस since the line suspended in a flexible and it can oscillate a bit and it will attain the position where the stress is pure tensile. आता हे असं लोंबकट ठेवल्यामुळे काय होतं, हँगिंग करून ठेवल्यामुळे काय होतं, त्याचा जो काही स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कमी होतोय. ठीक आहे. कारण इझिली ते डायरेक्शन चेंज करू शकता. इझिली असं हँगिंग आहे त्याच्यावरती जास्ती स्ट्रेस राहणार नाही. कुठलाही स्ट्रेस त्या तुमच्या इन्सुलेटरवरती राहणार नाही आहे किंवा कमीत कमी स्ट्रेस इन्सुलेटरवरती राहील. ठीक आहे. अटेंड दॅट पोझिशन वेअर द स्ट्रेस इज प्युअर टेन्साईल. असं पोझिशन घेणार आहे की जेव्हा त्याचा स्ट्रेस कमीत कमी असेल किंवा टेन्साईल स्ट्रेस असेल. When the string of the insulator is used in the conjunction with the steel tower, line conductor are less affected by lightning. आता स्ट्रिंग ऑफ द इन्सुलेटर इज यूज इन द कंजक्शन विथ द स्टील टॉवर. स्टील टॉवरच्या खालच्या कंजक्शन डायरेक्शनला आहे, डाऊनवर्ड डायरेक्शनला असल्यामुळे काय होतं आहे तर लाईन कंडक्टर आर लेस इफेक्टेड बाय लाईटनिंग. जर कुठे लाईटनिंग पडली, वीज पडली तर पहिल्यांदा ह्याला अफेक्ट होईल, तुमच्या इन्सुलेटरवर कुठलाही अफेक्ट होणार नाही. ॲट स्टार्टिंगला इथं अफेक्ट होणार आहे कारण टॉवरवरती असणार आहे. त्यामुळे लाईटनिंग तुमच्या इन्सुलेटरला अफेक्ट करणार नाही, इन्सुलेटरवर कमीत कमी अफेक्ट करेल. सिन्स द लाईन कंडक्टर आर लोअर दॅन द क्रॉस आर्म विच इज अर्थेड अँड ॲक्ट्स ॲज अ लाईटनिंग रॅस्टर. कारण का तर दी लाईन कंडक्टर आर लोअर दॅन दी क्रॉस आर्मच्या खालच्या डायरेक्शनला आहे. ओके. आणि ते क्रॉस आर्म्स काय आहेत, विच इज अर्थेड, प्रॉपरली अर्थेड असणार आहेत अँड ॲक्ट्स ॲज अ लाईटनिंग अरेस्टर. आणि त्यावेळेस ते लाईटनिंग अरेस्टर म्हणून सुद्धा ॲक्ट होऊ शकतात. ठीक आहे. तर ह्यासाठी आपण काय करतोय, तर नॉर्मली सस्पेन्शन टाईप ऑफ इन्सुलेटर जो काय आहे तो नॉर्मली यूज करतो बिकॉज इट हॅविंग अ सेव्हरल ॲडव्हान्टेजेस. अजून एक ॲडव्हान्टेज आहे, इफ लोड ऑफ द सप्लाइड बाय ट्रान्समिशन लाईन इन्क्रीजेस. समजा लोड वाढला, इट कॅन आयदर बी अकम्प्लिश्ड बाय रनिंग अनादर पॅरलल लाईन. समजा लोड वाढला तर तुम्ही ह्याच्याबरोबर आणि दुसरी पॅरलल लाईन रन करू शकता. दाखवलेच बघा, 2 लाईन्स आहेत, लोड मॅक्स आहे, अशा कंडिशनला 2 पॅरलल लाईन रन केलेल्या आहेत. अकम्प्लिश बाय रनिंग अनादर पॅरलल लाईन और द पोटेन्शियल ऑफ द एक्झिस्टिंग लाईन कॅन बी फर्दर इन्क्रीजेस बाय सिम्पली इन्क्रीजिंग द नंबर ऑफ इन्सुलेटर इन द स्ट्रिंग. ठीक आहे.
म्हणजे एक तर दोन मेथड्स आहेत. जर लोड वाढला तर मी ही पॅरलल लाईन रन करू शकते, किंवा अजून डिस्क ह्याच्यामध्ये ॲड करून ह्याच एकाच लाईनचं जो काही पोटेन्शियल आहे एका लाईनवर असणार, ते एका लाईनवरचं पोटेन्शियल वाढवू शकते बाय इन्क्रीजिंग दी डिस्क ऑन दी इन्सुलेटर. सो तर हे जे काय आहे ते रिप्रेझेंट करत आहे सस्पेन्शन इन्सुलेटर, डिस्क ऑफ सस्पेन्शन इन्सुलेटर. ठीक आहे, हा झाला तुमचा सस्पेन्शन इन्सुलेटर. तर त्याच्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट इन्सुलेटर इज अ स्ट्रेन टाईप इन्सुलेटर. आता इट इज नथिंग बट इट्स अ कन्स्ट्रक्शन इज नथिंग बट सेम और सिमिलर ॲज लाईक अ सस्पेन्शन टाईप इन्सुलेटर. ह्याचं कन्स्ट्रक्शन सिमिलरली राहते फक्त तुमच्या सस्पेन्शन टाईप इन्सुलेटरसारखं. डिफरन्स फक्त काय राहतो की जिथे डेड एंड आहे आणि हाय व्होल्टेज आहे, अशा डेड एंड अँड हाय व्होल्टेजसाठी तुमचा जो काही स्ट्रेन इन्सुलेटर तो हँगिंग न करता असा क्रॉस आर्मसारखा डायरेक्टली साईडला कनेक्ट केलेला असतो आहे. ठीक आहे, जिथे डेड एंड आहे, जिथे क्रॉस एंड आहे, जिथे रिव्हर आहे, अशा ठिकाणी आपण काय करतो तर स्ट्रेन टाईप इन्सुलेटर म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये आपण इन्सुलेटर कनेक्ट करतो, ना की डाऊनवर्ड डायरेक्शन. हा आपण कसं केला आहे तर ह्या टॉवरला डायरेक्टली फ्रंटला कनेक्ट केलेला आहे. हा डेड एंड आहे, इथून पुढे लाईन जाणार नाही आहे, आणि म्हणून ह्या इन्सुलेटरला आपण स्ट्रेन म्हणणार. सेम इथं दिसतंय कनेक्शन आपल्याला. ठीक आहे, म्हणजे इथं मला कनेक्ट केलेला आहे तो स्ट्रेन टाईप इन्सुलेटर कनेक्ट केलेला आहे. तर नॉर्मली डेड एंडसाठी लास्ट पॉईंटसाठी लास्ट टर्मसाठी आपण स्ट्रेन इन्सुलेटर यूज करतो, किंवा नॉर्मली इथे दाखवलेला आहे या टाईपमध्ये स्ट्रेन इन्सुलेटर हा कनेक्ट केला जातो. when there is a dead end of the line, or it is the corner of sharp curve, or the line cross river etc., the line is to be withstand the great strains. फॉर लो व्होल्टेज लाईन शॅकल इन्सुलेटर कॅन बी यूज. आता लो व्होल्टेज असेल तर अशा डेड एंडसाठी शॅकल इन्सुलेटर यूज केला जातो. बट फॉर द हाय व्होल्टेज लाईन और हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन स्ट्रेन इन्सुलेटर कॅन बी यूज. हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईनसाठी असा स्ट्रेन इन्सुलेटरच आपल्याला त्या डेड एंड साईडला किंवा क्रॉस रिव्हर साईडला आपल्याला तो यूज करावा लागतो. कन्सिस्ट अँड असेंब्ली ऑफ सस्पेन्शन इन्सुलेटर शोन इन फिगर. आता फिगरमध्ये बघताय की ही काय आहे तर एका सस्पेन्शन टाईप इन्सुलेटरची सेम जी काही असेंब्ली असते तीच सेम असेंब्ली इथं आहे. इफ द पुल ऑन द स्ट्रिंग ऑफ द सस्पेन्शन इन्सुलेटर इट हाय सच ॲज इन केस ऑफ लॉंग स्पॅन क्रॉस द रिव्हर अंडर द सर्कमस्टन्सेस 2, 3 or 4 strings of insulators are used in a series. जिथे तुम्हाला क्रॉस आर्म्स करायचे आहेत किंवा क्रॉस पॉईंट टाकायचे आहेत अशा ठिकाणी नॉर्मली आपण काय करतोय तर हा स्ट्रेन इन्सुलेटर यूज करतोय. हा पोल असणार आहे, हा तुमचा ॲक्च्युअल पोल. ह्या पोलला ॲक्च्युअली इथं स्ट्रेन इन्सुलेटर क्रॉस आर्म किंवा क्रॉस थिंगसाठी किंवा जिथे रिव्हर क्रॉस करायचे अशा ठिकाणांसाठी आपण काय करतोय हा स्ट्रेन इन्सुलेटर यूज करतोय. आता नॉर्मली ह्या टाईपला इथंच एक गे वायर कनेक्ट केलेली असते. तुम्हाला आठवत असेल तर मॅक्सिममली गे वायर असते की आपण कुठे यूज केलेली आहे, जिथे आपल्याला हाऊस वायरिंग करायचं आहे किंवा हाऊसमध्ये ॲक्च्युअल सर्व्हिस इन्सर्ट करायची आहे त्या मेथडमध्ये PVC मेथडमध्ये आपण काय केलेलं आहे तर अशी गे वायर बघितली आहे. तर अशीच इथं एक गे वायर यूज करू शकतो किंवा केलेली असते. ती आता इथे दाखवलेली नाही आहे, नॉर्मली ती असणार आहे. सो इथं कन्सिडर करा की ती गे वायर इथं प्रोव्हाइड केलेली आहे. ठीक आहे. सो आफ्टर दॅट मोस्ट इम्पॉर्टंट इज स्टे टाईप इन्सुलेटर. आता स्टे टाईप इन्सुलेटर काय असतं बघूया आपण. मग अशी मी म्हटलं की गे वायर असते, इथं गे वायर प्रोव्हाइड केलेली असते ह्या टॉवरला. त्यालाच स्टे वायर सुद्धा म्हणतात. ह्या पॉईंटला इथं जर गे वायर असेल तर त्याला स्टे वायर सुद्धा म्हणतात समटाईम. आणि त्या स्टे वायरच्या मध्ये एक इन्सुलेटर असतोय. ठीक आहे, तर त्या इन्सुलेटरला ॲक्च्युअली आपण काय म्हणतोय तर स्टे टाईप इन्सुलेटर म्हणतोय. हा इथे दाखवलेला आहे, ही वायर असते ती इथं दाखवलेली आहे बघा. ही ती अशा शेपमध्ये ही वायर कनेक्ट असते, आणि ही वायर तर टॉवरला कनेक्ट केलेली असते वरती, आणि खाली अर्थेड केलेली असते. ठीक आहे, आणि मध्ये काय केलं आहे स्टे टाईप इन्सुलेटर तिथं टाकलेला आहे किंवा कनेक्ट केलेला आहे. So stay insulator for low voltage line, the stay are to be insulated from ground at a height not less than 3 meter from the ground level.
आता हा किती असणार आहे, कुठे कनेक्ट केलेला असणार आहे, तर ग्राउंडपासून जी काही हाईट असणार आहे याची ती 3 मीटरपेक्षा कमी नको आहे. पण त्या लो व्होल्टेज लाईनसाठी नॉर्मली हा स्टे वायर यूज केलेला असतोय. द इन्सुलेटर यूज इन द स्टे वायर इज कॉल्ड ॲज द स्टे इन्सुलेटर. आता अशा स्टे वायरला जो इन्सुलेटर यूज केला जातो त्याला स्टे इन्सुलेटर असं म्हणतात. अँड इट इज युजली ऑफ अ पोर्सेलिन. नॉर्मली हा पोर्सेलिनपासून बनवलेला असतोय अँड आर सो डिझाईन दॅट इन केस ऑफ breakage of the insulator, the gay wire or stay wire will not fall to the ground. असा डिझाईन केलेला आहे की इन केस ऑफ ब्रेकेज, इन केस ऑफ ब्रेकडाऊन, जर ब्रेकडाऊन झालं ह्या इन्सुलेटरमध्ये तर तुमची ॲक्च्युली जी स्टे वायर आहे ती इथंच कट होईल आणि ही डायरेक्टली खाली ग्राउंडेड किंवा अर्थेड होणार नाही, डायरेक्टली अर्थवर पडणार नाही. इट इज नॉट फॉल ऑन द ग्राउंड. अशा पद्धतीसाठी हा स्टे वायर किंवा स्टे इन्सुलेटर डिझाईन केला आहे. मग ही फिगर रिप्रेझेंट करते की स्टे इन्सुलेटर अँड द मेथड ऑफ इन्सर्टिंग द स्टे इन टू द इन्सुलेटर. कसा इन्सर्ट केला ही मेथड पण इथं दाखवलेली आहे. वरती हा कंडक्टर आहे, म्हणजे वरचा कंडक्टर डायरेक्टली इथूनच असेल राऊंड शेपमध्ये आणि दुसऱ्या ह्याला फक्त जस्ट टच असणार आहे ह्या शेपमध्ये. ठीक आहे, इथून असा हा खाली ग्राउंडला कनेक्ट केलेला असेल. ठीक आहे, इन केस ऑफ ब्रेकडाऊन, जर काही ब्रेकडाऊन झालं तर तो ग्राउंडवरती फॉल होणार नाही. ठीक आहे, तर ह्याला आपण म्हणतोय स्टे इन्सुलेटर. सो आफ्टर दॅट मोस्ट वन इम्पॉर्टंट टाईप इट इज शॅकल इन्सुलेटर. आता शॅकल इन्सुलेटर हा इथं आपल्याला दिसतोयच बघा, हा शॅकल इन्सुलेटर असतो आणि नॉर्मली तो एका स्टँडमध्ये इन्सर्ट केलेला असतोय, तर त्याला आपण नॉर्मली शॅकल इन्सुलेटर म्हणतो. मग अशीच बघितलं की शॅकल इन्सुलेटर कशासाठी यूज केला जातो, तर जिथे डेड एंड आहे, क्रॉस एंड आहे किंवा आपणही आपल्या जे स्टार्टिंगला सर्व्हिस कनेक्शन्स आहेत त्या सर्व्हिस कनेक्शनमध्ये शॅकल इन्सुलेटर यूज केलेला आहे. किंवा एक वॉल आहे, डबल स्टोरी बिल्डिंग आहे, डबल स्टोरी बिल्डिंगच्या वॉलमधून तुम्हाला कन्स्ट्रक्शन घ्यायचं, सर्व्हिस लाईन घ्यायची आहे, तर त्या केसमध्ये तिथं शॅकल इन्सुलेटर क्रॉस आर्म्सला कनेक्ट केला होता आणि तो क्रॉस आर्म्सला कनेक्ट केल्यानंतर काय होतं आहे की तिथे क्रॉस आर्म्सला जेव्हा कनेक्ट केला जातो तेव्हा डायरेक्टली इथं या सेंटर पॉईंटला काय होणार आहे, तुमचं कंडक्टर येणार आहे आणि तो कंडक्टर इथून घेऊन काय केला जातो आहे, जो काही तुमची सर्व्हिस लाईन किंवा जो काही तुमचा इक्विपमेंट्स आहेत त्या इक्विपमेंट्सला कनेक्ट केला जाणार आहे. ठीक आहे, सो शॅकल इन्सुलेटर और अ स्पूल, SPOOL, स्पूल इन्सुलेटर असे ह्याला नाव आहे. द शॅकल इन्सुलेटर आर दी spool insulator or is mostly used for the low voltage distribution line. Normally low voltage distribution line साठी यूज केला जातोय. Such insulator can either be used in a horizontal position. असे इन्सुलेटर हे नॉर्मली कसे आहेत तर हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये, असा हॉरिझॉन्टल आहे ना तर या हॉरिझॉन्टल पोझिशनमध्येच टाकू शकतात और इन अ व्हर्टिकल पोझिशन किंवा त्याच्या व्हर्टिकल पोझिशनमध्ये टाकू शकतात. आता नॉर्मली इथं दिसतंय शॅकल इन्सुलेटर, हा जो आहे तो नॉर्मल शॅकल इन्सुलेटर आहे आणि फिगर दुसरी या म्हणजे ह्या इन्सुलेटरमध्ये दिसतंय विच व्हेन इट माउंटेड इन अ क्लिप. जेव्हा ते एका क्लिपमध्ये माउंट केला जातोय तेव्हा त्या पद्धतीमध्ये एक इन्सुलेटर दिसतोय. द कंडक्टर इन द ग्रूव्ह आर फिक्स्ड विथ द हेल्प ऑफ सॉफ्ट बेंडिंग वायर. आता हा जो काही कंडक्टर असणार आहे ग्रूव्हमधचा तो एका सॉफ्ट बेंडिंग वायरने ह्याच्यावरती काय केला जाईल, वाउंड केला जाणार आहे. सो इट इज यूज्ड फॉर द डेड एंड ॲट अ लो व्होल्टेज पर्पज. आपण नॉर्मली काय करतोय तर हा शॅकल इन्सुलेटर यूज करतोय. तर एवढे आपले 5 टाईपचे हे काय आहेत इन्सुलेटर्स आहेत. यातला जो प्रत्येक इन्सुलेटर त्याच्या व्होल्टेज रेटिंगनुसार त्याच्या पोझिशननुसार आपण काय करणार आहे प्रत्येक ठिकाणी यूज करणार आहे. तर एक्झामला यातला कुठलाही इन्सुलेटर विचारू शकतात. सो ठीक आहे, तुम्ही याचा स्टडी करा. ओके, थँक्यू. इथं आपला हा 4th नंबर चॅप्टर संपलेला आहे. थँक्स.